मोठमोठी शहरं सोडून आपण कोकणात फिरायला का येतो? कारण शहरात राहून आपण जे गमावलंय तो निसर्ग आणि संस्कृती इथल्या माणसाने राखून ठेवलाय. पण इथे आल्यावर जो आपण पैसा खर्च करतो तो खरंच कोकण जपणाऱ्या माणसांना जातोय, की फक्त कोकणाचं नाव वापरून आमच्याच जमिनी बळकावून इथली जंगलं तोडून उभ्या राहिलेल्या लक्झरियस रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंटला जातोय? मित्रांनो, आपण खरं कोकण एक्सप्लोअर करत असताना इथला निसर्ग आणि संस्कृती जपणाऱ्या माणसांसोबत तो एक्सप्लोअर करायला पाहिजे. यासाठीच आपण जीवनशाळेच्या माध्यमातून अनेक व्हॉलेंटिअरिंग टुरिझम, म्हणजे तुम्ही एखाद्या भागात गेल्याच्या नंतर तिथल्या जीवनशैलीचा भाग होऊन कसं जगावं, कसं फिरावं, लाईफ कशी एक्सप्लोअर करावी, फक्त जागा फेमस करून आपण त्या जागा विकणार आहोत. इथे आता दिल्लीची लॉबी पोचलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथल्या मातीशी जोडून घेऊन पर्यटन करायला लागणार आहे आणि त्यातून गोष्टी शिकायला लागणार आहेत. आणि हे जपायला, या गोष्टी शिकायला बाहेरून लोक येतात. आत्ता आपल्याकडे आपला हा जो मित्र आलाय, कर्नाटकातून आलाय, कोस्टल रिजनमधून कर्नाटकाच्या, आणि तो आत्ता त्याचे स्किल्स वापरून तो आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकवतोय. तर जगदीश, काय काय गोष्टी आता आपण केल्या इकडे 8 दिवसात, जरा सांग. आता 8 दिवसात आम्ही इकडे ह्याचं जे आपल्या खालचं कोकणी भाषेत बोलले तरी येतं. हां ओके. महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे जरा चालतं, काय हां नाही, लोकांना कळत. बरं. आम्ही हिंगा येले त्यांनाच्यानं आम्ही आता बांधकाम मातीच्या ह्याच्यानं बांधकाम करून चिरे लावून घेतले आणि विदाउट हळंबा पट्टी वगैरे माप घेऊच्या पहिली डायरेक्ट अंदाजार सगळे लायलेले असा. आणि बाकी जुने जे लाकडाची खिडकी वगैरे आम्ही असा. हे फुटके चिरे लावलेले असतात हां. आणि एका करपा म्हणतात, आणि त्याच्यापासून आम्ही मातीचा वापर केलेला विदाऊट एनी सिमेंट. रेतीचोही वापर न करता ह्याचीच मातीचो गारो आम्ही तयार केलो, चिखल तयार केलो. आणि चिखलात बँगलोरवरनं येलो, हे आमचं एक मित्र मुंबईवरनं येलो, त्यांच्याशी आपण बोलायाच. पण आत्ता आम्ही काय करतो ते आधी तुमका दाखवतो. ही आम्ही एक पेळ बांधतो आणि मातीची भिंत, पण माती आणि चिरो. म्हणजे आपल्याला असं सांगतात की सिमेंटमध्ये जाना, पण खरी भाऊ केलं तर मातीत जाना. कारण सिमेंटमधनं रोपा उगवण, बियातनं धान्य उगवण येणं नाही, पण त्या मातीत येतात. आणि माती हा जशी आपण अन्न निर्मितीसाठी वापरतो तशी माती आपण घरांसाठी पण वापरतो, आणि मातीची घरं जिवंत असतात. तर आम्ही आत्ता ज्या काय करतो, चिरे घेतलेत, फुटके चिरे असं ते स्वस्तात मिळतात, आणि त्याच्यात आम्ही इकडची जी माती आहे, ज्या पद्धतीने आम्ही ती माती एकत्रित केली आहे आणि त्या मातीचं गारो करून घेतलं. म्हणजे ही मातीत पाणी घालून ती माती चांगली पायां चेचल्याच्या नंतर एक मस्तपैकी ते काय एक इलॅस्टिसिटी येता, चिकट बनता माती. आणि ती माती आणि बाजूक चिरो असं लावून आपण एक भिंत बांधू शकतो. तर ती टेक्निक आता आम्ही शिकतो. असेच वेगवेगळे प्रयोग करत राहायचे. आणि आमच्याकडे जुने फ्रेम होते. हां जुन्या फ्रेम आणि हे विटाचं बांधकाम केलं जे आता लोक तोडून घेऊन दुसरी सिमेंटाची खिडकी आडून वगैरे बसवतात आणि ती जुनी खिडकी लोकांनी तोडलेली ती तुम्ही आडून इकडे आता वापरलेली आहे. म्हणजे हो कमीत कमी गोष्टींमध्ये कसा गावात राहायचं, आमका गावाकडनं शिकण्याची गरज आहे. कारण आपण जितके बाजारावरती, मार्केटवरती जितके डिपेंडंट राहतो तितके पैसे कमवण्याचं बंधन राहताला, आणि त्याच्यासाठी आमका परत सिटीमध्ये जाऊचं लागताला. तर ह्या ज्या काही चक्रा, त्या खरा स्वतंत्र होण्याचा चक्र, आणि ही सगळी माणसं याच्या स्वतंत्र हो गेलेली असत. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुका काय वाटलं हे सर, गाव फिरताना किंवा गोष्टी बघताना? आपण जरा बोलाया इकडे, तुझा काम पण दाखवूया. बरोबर. ह्या ज्या काही जगदीशने केलं, तू बोल ह्या कशा केलं. हे जो उंबरडा असा आम्ही हेजेर माती कालून घेऊन पहिली मऊ करून घेतलेली आणि ते लावून घेतली. एकदा लावून घेतल्यानंतर त्याका कंटिन्यू आम्ही सकाळी सांजे असं त्याका पेटू जाय. पेटल्यानंतर ती हळूहळू जरा टाईम होता, पण ते ती जाता मजबूत जाता एकदम. आणि साधारणशे पाणी पडले झाल्यावर बी ते तुटून होत ना. आम्ही म्हणतो की मातीचे पाऊस पडल्यानंतर ते पुरा सुटून होतले, पण ही कसं असा ह्याच्यावर पाणी पडले झाल्यावर बी काय बी जाय ना ते मजबूत उरतले. आणि आता हे घराच्या समोर म्हणा तर ते जरा असे पाणी तर वाटत पडणार एका. आणि जसे आम्ही सिमेंटाचे वापरतात, आता हे वापरलं जाल्यार आम्ही एका शेण सारू शकता. आणि शेणान सगळे काय जातं ते सगळे तुमका खबरच असा. म्हणजे शेणाचा उपयोग स्वतःसाठी बी. आता ह्यो जो आमचा मित्र असा, ह्यो कर्नाटकात येऊन त्याचे स्किल्स वापरून फिरता. तो फक्त हयसर बीचवर पण फिराक गेलो असतो, तो हयसर बाकी पण सुंदर सुंदर गोष्टी होत्या एक्सप्लोअर करू. पण त्यांनी आमच्यासोबत कनेक्ट होण्याची जीवनशैली, आणि ही जीवनशैली एक्सप्लोअर करताना त्याला सगळा एक्सप्लोअर करून मिळाला. ह्याच्या लोकल लोकांबरोबर तू भेटलंय, त्यांच्या तळीवरती गेलंय, आणि ही प्रोसेस आहे.
ही जेव्हा तुम्ही हैला लोकांसोबत जेव्हा कनेक्ट जाताल्यात आणि ह्याच्या मातीतली कामं करताल्यात, ह्याच्या भात शेतीत काम करताल्यात, ह्याच्या लोकांबरोबर मासे धरूक जाताल्यात, त्यावेळेस तुमका त्यांची लाईफस्टाईल एक्सप्लोर करूक गावतली. नाहीतर तुम्ही फक्त प्लेसेस एक्सप्लोर करताल्यात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी माझी अवघी विठाई माझी. आधी कसा करीत आव्हान आधी बियांमध्ये छोटं तयार करायला आव्हान तुम्ही घालत बिये तुम्ही घालत हो सगळं होतं. हा. आणि शेतात नाही हा ते हो ना असं काका? असं हे जमिनीला घालायची मग तुमचा बियाणा होता तुमच्या गावठी जुना बियाणा पण होता आता ती गवळी रेटे मतात मी तिथे लावतो पण मग आता गावठी बिया आता ह्या गावठीत हा हो गावठी जाऊया हे पण गावठी. गावठी तर आता आम्ही जीवनशाळेत गावठी मिरचीची लागवड करतोय आणि आमचे जे मार्गदर्शक जे असतात ते हे काका. आपल्या गावात अशी काही माणसं असतात ज्यांच्याकडे जगण्याचं नॉलेज आहे, अकॅडमिक नॉलेज नाही, आणि ह्या अशा लोकांच्याकडे असलेलं जगण्याचं नॉलेज आपण घेऊन ते आपण आपल्या जगण्यात उपयोगात आणायला हवं. ते फक्त व्हिडिओतून डॉक्युमेंट न करता ते जगायला हवं आणि तो प्रयत्न आमचा इथे सुरू आहे. आता इथे मागे चवळी लावली आहे, इथे हे मिरचीची लागवड चालू आहे. हे असे वाफे करून मी खूप वेळा कोकणात आलोय, पण आज पहिल्यांदा काहीतरी शिकून जातोय. इथे येऊन काही गोष्टी शिकलोय आणि आयुष्यात पुन्हा ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ही कोकण वाचवायची जबाबदारी फक्त या रान माणसाचीच आहे का हो, की इथल्या स्थानिक लोकांचीच आहे का? ही जबाबदारी आपली सुद्धा आहे. तर आपल्याला कोकण वाचवण्यासाठी आता पावलं उचलावी लागतील. गोरा गमत नाही चांगली ह्या मिक्स करू होई, पण आता थोडंसं चांगली भिजावं अच्छा माती फट बुजवायची. असं लेअर बनवायचे. ती लेअर बाहेर न करू नको ना, आतमधनं पाणी लावशील ना, सुकलं की लगेच मोठे तडे घेणार. काय करतील काय घालू ही होई तुका 50 दिलं. पाण्या घेऊन सुरुवात करा. तुळशीतून मासा आणला. इकडे नाही काढ रे काढ रे मी काढून देऊ तुला. हा. तुम्ही भाजी बघून बरा वाटला, जरा थांबलो, जरा व्हिडिओ काढू. व्यवस्थित लाय गेलो इकडे बांधायसून आता हे का चाललो, सांगेल चाललो घरात, सांगेल घर. हा ही का चवळी लायलं, फजाव लायलं. हां मग ह्या का विकूच्या आटी काय खाऊच्या आटीच्या. हां
हा आता बरा केलात नाहीतर करून फुकटता हां. तर दिवसभर जीवनशाळेत मातीत काम करून झाल्याच्या नंतर आम्ही आलो आहोत कोकणातल्या वाहत्या नदीत. कसं वाटतं रे? एकदम मस्त. तर काम केल्याच्या नंतर घाम येतो आणि गरमी सुरू झाली आहे आणि त्यावेळेस आपण जेव्हा या थंडगार पाण्यात वाहत्या नदीत उडी मारतो, हे खरं सुख आहे, हे खरं समाधान आहे, हा खरा आनंद आहे. हा कुठच्याही लक्झरियस रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंटमध्ये कुठेच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला मातीशी जोडून मध्ये पण भेटणार. काम करायला लागेल. तुम्हालाही या अशा मुवमेंटचा भाग व्हायचा असेल, तुम्हालाही असं कोकण एक्सप्लोअर करायचं असेल, मातीसोबत माणसांसोबत कनेक्ट होऊन, तर तुम्ही येऊ शकता. या पुढच्या मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये आपण या वाहत्या नदीसोबत कोकणातलं जीवन कसं चालतं ते अनुभवायला या. न्हय, अ स्पिरिच्युअल जर्नी ऑफ अ फ्री फ्लोईंग रिव्हर इन कोकण.